मंडळी, येत्या काही तासात आणि कोणत्याही क्षणी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते असं देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी सांगितलं. बघता बघता माहितीतील सर्व नाराजी नाट्यावर पडदा टाकत भाजपनं त्यांच्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. लोकसभेला सुद्धा सर्वात आधी उमेदवार यादी जाहीर करण्यात भाजपनं आघाडी घेतली होती आणि तीच आघाडी आता विधानसभेलाही भाजपनं कायम ठेवली. दरम्यान भाजपच्या त्या यादीत कोणत्या 99 उमेदवारांची वर्णी लागली आहे, कुणाचं तिकीट कापलं गेलंय, ज्या नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे त्यांची मतदारसंघात किती ताकद आहे त्याचाच आढावा या व्हिडिओद्वारे घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्या यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. ते त्यांच्या नागपूर पश्चिम या हक्काच्या मतदारसंघातून लढणार आहेत आणि त्यांची तिथे ताकद सुद्धा अफाट आहे. दुसरे नेते आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळे यंदा त्यांचा प्रभाव असलेल्या कामठीमधून लढतील. तिसरं नाव आहे राजेश पाडवी यांचं. ते शहादा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. चौथे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार. ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. पाचवे नेते आहेत विजयकुमार गावित. त्यांची पारंपरिक अशा नंदुरबार विधानसभा मतदारसंघात वर्णी लागणार आहे. सहावे नेते आहेत खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण. त्यांना यंदा भाजपनं भोकर विधानसभा मतदारसंघातून संधी दिलेली आहे. भोकरमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसकडून निवडून आले होते, पण मागच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या मुलीला तिथं संधी देण्यात आलेली आहे. सातवे नेते आहेत अनुप अग्रवाल. त्यांना धुळे शहर मतदारसंघातून लढण्याची संधी मिळालेली आहे. तिथे MIMचे शाह फारुख अनवर हे विद्यमान आमदार आहेत. आठवे नेते आहेत सिंदखेडा मतदारसंघाचे जयकुमार रावल. जयकुमार रावल हेच तिथले विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा एकदा भाजपने तिथून संधी दिलेली आहे. यादीतलं 9वं नाव आहे काशीराम पवार यांचं. अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा काशीराम पवारांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलेला आहे. 10वे नेते आहेत अमोल जावळे. काँग्रेसचे श्री चौधरी यांना आव्हान देण्यासाठी भाजपनं रावेरमधून अमोल जावळे यांना संधी दिलेली आहे. 11वे नेते आहेत भुसावळचे संजय सावकारे. भाजपचे संजय वामन सावकारे हेच इथले विद्यमान आमदार असून पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची वर्णी भुसावळमधून लागलेली आहे. 12वे नेते आहेत जळगाव शहरचे विद्यमान आमदार सुरेश भोळे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने त्यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिलेली आहे. 13वं नाव आहे मंगेश चव्हाण यांचं. मंगेश चव्हाण हे 40 गावचे विद्यमान आमदार असून त्यांना आज भाजपने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. 14वे नेते आहेत भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन. त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजनांची वर्णी लागलेली आहे. यादीतलं 15वं नाव आहे श्वेता महाले. श्वेता महाले यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने चिखलीतून त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. त्यानंतर 16वे नेते आहेत आकाश पुणकर. आकाश पुणकर यांची खामगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे. पुढे यादीतलं 17वं नाव आहे जळगाव जामोदचे विद्यमान आमदार संजय कुटे यांचं. मध्यंतरी संजय कुटे बंडखोरी करणार अशी चर्चा रंगली होती. त्यावर तोडगा बनवून भाजपने पुन्हा एकदा संजय कुटे यांना जळगाव जामोद मधून उमेदवारी दिलेली आहे. 18वे नेते आहेत रणधीर सावरकर. मागच्या वर्षीची विजयी कामगिरी आणि सध्या मतदारसंघात असलेला प्रभाव या धर्तीवर भाजपने अकोला पूर्व मतदारसंघातून त्यांनाच पुन्हा लढण्यास सांगितलं आहे. पुढे 19वे नेते आहेत प्रताप अडसद. दामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्यामुळे प्रताप अडसद यांच्याही नावाची पुन्हा एकदा तिथे वर्णी लागलेली आहे. 20वं नाव आहे प्रवीण तायडे यांचं. तिथे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे विद्यमान आमदार असून त्यांनी माहितीत बंडखोरी करून तिसऱ्या आघाडीत उडी घेतल्यामुळे भाजपने तिथं प्रवीण तायडे यांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर 21वे नेते आहेत राजेश बकाने. काँग्रेसच्या रणजित कांबळे यांची कोंडी करण्यासाठी भाजपने तिथे राजेश बकाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. 22वं नाव आहे हिंगणघाटचे विद्यमान आमदार समीर कुणावर यांचं. त्यांची मतदारसंघातली राजकीय ताकद पाहता भाजपकडून पुन्हा एकदा त्यांच्याच नावाला पसंती देण्यात आलेली आहे. 23वे नेते आहेत वर्धा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पंकज भोयर. मागच्या सलग 2 टर्म विजय मिळवला असल्यामुळे भाजपकडून पंकज भोयर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 24वे नेते आहेत हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समीर दत्तात्रय मेघे. त्यांचाही हिंगणा विधानसभेवर होल्ड असल्यानं त्यांच्या नावाला पुन्हा पसंती मिळालेली आहे. पुढे 25वं नाव आहे नागपूर दक्षिणचे विद्यमान आमदार मोहन मते यांचं. मागच्या वर्षीच्या विजयी कामगिरीवर त्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. 26वं नाव आहे कृष्णा खोपडे यांचं. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा विजय मिळवलेला असल्यामुळे कृष्णा खोपडे यांच्याच नावावर पुन्हा एकदा भाजपकडून मोहर उमटवण्यात आलेली आहे. 27वे नेते आहेत तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले. मागच्या सलग 2 टर्मचा विजय पुन्हा एकदा त्यांच्या तिथे पथ्यावर पडलेला आहे. 28वे नेते आहेत गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद अग्रवाल. गोंदियात मागच्या वर्षी काँग्रेसचा प्रभाव मोडून काढल्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच तिथे संधी देण्यात आलेली आहे. 29वे नेते आहेत संजय पुरम. अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या आणि काँग्रेसचा प्रभाव असलेल्या
आमगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपनं संजय पुरम यांना संधी दिलेली आहे. त्यानंतर 30वे नेते आहेत कृष्णा गजबे. त्यांना गडचिरोली येथील आरमोरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. हा मतदारसंघ शेड्यूल्ड ट्राईब्ससाठी राखीव आहे. 31वे नेते आहेत कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया. त्यांच्या पारंपरिक चिमूर या विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. 32वे नेते आहेत संजीव रेड्डी बुतकुरवार. वणी विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा विजय मिळवलेला असल्यामुळे संजीव रेड्डी बोतकुरवार हेच इथून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवतील. 33वे नेते आहेत अशोक उईके. राळेगाव मधून त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. 34वे नेते आहेत मदन येरावार. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना दिसतील. 35वे नेते आहेत भीमराव केराम. मागच्या टर्मची विजयी कामगिरी लक्षात घेता भाजपकडून त्यांनाच पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलेलं आहे. 36वे नेते आहेत राजेश पवार. नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांची वर्णी लागलेली आहे. सध्या तेच तिथले विद्यमान आमदार आहेत. पुढे 37वा आहे नांदेडमधील मुखेड विधानसभा मतदारसंघ आणि तिथून तुषार राठोड या विद्यमान आमदारांना भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे. 38वं नाव आहे तानाजी मुटकुळे यांचं. हिंगोली विधानसभा मतदारसंघात मागच्या दोन्ही टर्म विजय मिळवलेला असल्यामुळे भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. 39व्या नेत्या आहेत जिंतूर विधानसभेच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर. सध्या भाजपकडे जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांच्या व्यतिरिक्त दुसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. 40वे नेते आहेत बबनराव लोणीकर. परभणीच्या परतूर विधानसभा मतदारसंघावर मागचे 2 टर्म राजकीय होल्ड ठेवून असलेले बबनराव लोणीकर हेच तिसऱ्यांदा तिथून निवडणूक लढवतील. 41वे नेते आहेत नारायण कुचे. अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या जालन्यातील बदनापूर या विधानसभा मतदारसंघातून नारायण कुचे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. 42वे नेते आहेत संतोष दानवे. भोकरदन या त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे. त्यानंतर 43व्या नेते आहेत अनुराधा चव्हाण. मंडळी, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या जागी आता भाजपकडून फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे. 44वे नेते आहेत अतुल सावे. त्यांच्यावर तिसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 45वे नेते आहेत प्रशांत बंब. गेल्या टर्मला गंगापूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धोबीपछाड दिल्यानंतर आता त्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. यादीतले 46वे नेते आहेत दिलीप बोरसे. त्यांची अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या बागलाण विधानसभा मतदारसंघासाठी निवड झालेली आहे. पुढे 47वे नेते आहेत चांदवडचे विद्यमान आमदार राहुल आहेर. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. 48वे नेते आहेत राहुल डिकले. नाशिक पूर्वमध्ये आपली राजकीय ताकद राखून असलेले राहुल डिकले यंदाही निवडणुकीच्या रिंगणात असतील. 49व्या नेत्या आहेत सीमाताई हिरे. गेल्या 2 टर्म नाशिक पश्चिम विधानसभेवर आपलं राजकीय प्रभुत्व ठेवून असलेल्या सीमाताई हिरे यांनाच तिसऱ्यांदा संधी मिळणार हे जवळपास फिक्स होतं. 50वे नेते आहेत राजन नाईक. त्यांना नालासोपाऱ्यातून संधी देण्याचं भाजपकडून ठरवण्यात आलेलं आहे. पुढे 51वे नेते आहेत महेश चौगुले. भिवंडी पश्चिम या पारंपरिक मतदारसंघातून ते पुन्हा एकदा निवडणूक लढवताना दिसतील. 52वे नेते आहेत मुरबाडचे विद्यमान आमदार किसन कथोरे. गेली 3 टर्म विजयाची हिस्ट्री असल्यानं किसन कथोरे यांच्याच नावाला तिथून पसंती होती. 53व्या नेत्या आहेत सुलभा गायकवाड. पोलीस स्टेशनातील गोळीबार प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वमधून संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आलेला आहे. 54वे नेते आहेत रवींद्र चव्हाण. डोंबिवलीवर एकहाती वर्चस्व राखून असलेले रवींद्र चव्हाण यांच्याच नावाला पुन्हा एकदा पसंती देण्यात आलेली आहे. 55वे नेते आहेत संजय केळकर. ठाणे विधानसभा मतदारसंघात संजय केळकर यांचा मोठा प्रभाव असल्यामुळे ते सुद्धा इथून पुन्हा निवडणूक लढवताना दिसतील. 56वे नेते आहेत ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक. नाईक कुटुंबाचा तिथला प्रभाव बघता भाजपकडून गणेश नाईक यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. 57व्या नेत्या आहेत मंदा म्हात्रे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे. 58व्या नेत्या आहेत मनीषा चौधरी. दहिसरमधून भाजपने त्यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे. 59वे नेते आहेत मिहीर कोटेच्या. मुलुंडमधून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. 60वं नाव आहे अतुल भातकळकर यांचं. कांदिवली पूर्वमधून तिसऱ्यांदा भाजपकडून त्यांना संधी देण्यात आलेली आहे. पुढे 61वे नेते आहेत चारकोपचे विद्यमान आमदार योगेश सागर यांचं. गेल्या 3 टर्मला विजय मिळवलेला असल्यामुळे योगेश सागर हेच तिथून निवडणूक लढवताना दिसतील. 62वं नाव आहे विनोद शेलार यांचं. काँग्रेसच्या असलम शेख यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून मालाड पश्चिममध्ये विनोद शेलार यांना संधी देण्यात आलेली आहे. 63वं नाव आहे गोरेगावच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांचं. विद्या ठाकूर गोरेगावमध्ये खूप पॉवरफुल असल्यानं त्यांच्यावरच भाजपने विश्वास टाकलेला आहे. त्यानंतर 64वे नेते आहेत अमित साटम. ते अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 65वं नाव आहे पराग अळवणी यांचं. विलेपार्ले मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पराग अळवणी तिथून निवडणूक लढवताना दिसतील.
66वे नेते आहेत घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार राम कदम. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना भाजपनं संधी दिलेली आहे. 67वे नेते आहेत आशिष शेलार. वांद्रे पश्चिम या हक्काच्या मतदारसंघातून आशिष शेलार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. 68वे नेते आहेत तमिल सेल्वन. सायन कोळीवाडा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. 69व्या नेत्यांचं नाव आहे कालिदास कोळंबकर. वडाळ्यात जबरदस्त राजकीय ताकद निर्माण केलेली असल्यानं भाजपने त्यांना संधी दिलेली आहे. 17वे नेते आहेत मलबार हिल विधानसभेचे विद्यमान आमदार मंगल प्रभात लोढा. त्यांचंच नाव तिथून फिक्स होतं. 71वे नेते आहेत राहुल नार्वेकर. ते कुलाब्याचे विद्यमान आमदार असून त्यांनाच तिथून संधी मिळणार याची शाश्वती होती. 72वे नेते आहेत पनवेलचे प्रशांत ठाकूर. त्यांच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. 73वे नेते आहेत उरणचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार महेश बालदी. यंदा ते भाजपच्या तिकिटावर उरणची निवडणूक लढवतील. 74वे नेते आहेत दौंडचे राहुल कुल. दौंडमध्ये राहुल कुल हे खूप प्रभावशाली आणि ताकदवान नेते आहेत. परिणामी त्यांच्याच नावाला पुन्हा एकदा पसंती मिळालेली आहे. 75वे नेते आहेत शंकर जगताप. मंडळी, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत विजय झालेल्या होत्या, पण आता तिथं त्यांचा पत्ता कट करून लक्ष्मण जगताप यांचेच बंधू शंकर जगताप यांना तिथे संधी देण्यात आलेली आहे. आता अश्विनी जगताप यावी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 76वे नेते आहेत भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे. मागच्या 5 वर्षात महेशदादा लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क उभा केलेला असल्यानं तेच पुन्हा एकदा इथून निवडणूक लढवतील. 77वं नाव आहे सिद्धार्थ शिरोळे यांचं. पुण्याच्या शिवाजीनगरमधून त्यांच्या नावाला पुन्हा एकदा पसंती मिळालेली आहे. 78वं नाव आहे चंद्रकांत दादा पाटील यांचं. कोथरूड या हक्काच्या विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत दादा पुन्हा एकदा निवडणूक लढवतील. यादीतल्या 79 नंबरच्या नेत्या आहेत माधुरी मिसाळ. पुण्यातील पर्वती विधानसभेवर राजकीय होल्ड ठेवून असलेल्या माधुरी मिसाळ यांनाच संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 80वं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव जवळजवळ फिक्स होतं. 81व्या नेते आहेत मोनिका राजाळे. शेवगावमधून त्यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे. 82व्या नेते आहेत शिवाजीराव कर्डिले. राहुरीतून प्राजक्त तनपूर यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांना संधी देण्यात आलेली आहे. तसंच 83व्या नंबरवर आहेत प्रतिभा पाचपुते. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांचा पत्ता कट करून तिथं प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आलेली आहे. 84व्या नेते आहेत राम शिंदे. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून राम शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. 85वं नाव आहे नमिता मुंदडा यांचं. पॅकेजमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. यादीतले 86वे नेते आहेत संभाजी पाटील निलंगेकर. त्यांची निलंगा विधानसभा मतदारसंघातून वर्णी लागलेली आहे. 87वे नेते आहेत अभिमन्यू पवार. मागच्या टर्मची विजयी कामगिरी लक्षात घेता औसा विधानसभा मतदारसंघातून ते शड्डू ठोकताना दिसतील. पुढे 88व्या नंबरवर आहेत तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील. त्यांचं सुद्धा नाव पहिल्या यादीत असणार हे फिक्स होतं. 89व्या नंबरवर आहेत विजय कुमार देशमुख. सोलापूर शहर उत्तर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. 90वे आहेत सचिन कल्याण शेट्टी. अक्कलकोटमधून ते निवडणुकीच्या मैदानात दंड थोपडताना दिसतील. यादीत 91व्या नंबरला आहेत सुभाष देशमुख. सोलापूर दक्षिण मतदारसंघ भाजपकडे राखण्यासाठी त्यांना संधी देण्यात आलेली आहे. 92व्या नंबरचे नेते आहेत मानचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे. माणमध्ये लोकसभेला जी जादू दाखवली त्यावरून जयकुमार गोरे हेच भाजपचे उमेदवार असतील हे जवळजवळ फिक्स होतं. 93 आहेत सातारा जावळी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. शिवेंद्रराजे भोसले यांचंही तिकीट फिक्स मानलं जात होतं. 94 नाव आहे अतुल बाबा भोसले यांचं. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज बाबांना घाम फोडणाऱ्या अतुल भोसलेंना भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे. 95वे नेते आहेत कणकवलीचे विद्यमान आमदार नितेश राणे. भाजपकडून त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 96वे नेते आहेत अमल महाडिक. काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांच्या पुढे कडवं आव्हान असावं म्हणून अमल महाडिक यांना संधी देण्यात आलेली आहे. पुढे यादीतले 57वे नेते आहेत राहुल आवाडे. इचलकरंजीमधून ते निवडणूक लढवताना दिसतील. त्यानंतर 58वे नेते आहेत मिरजचे विद्यमान आमदार सुरेश खाडे. मिरजेवर एक हाती सत्ता राखून असलेले सुरेश खाडे हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतील. आणि यादीतलं सगळ्यात शेवटचं नाव आहे सुधीर गाडगीळ यांचं. ते त्यांच्या सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मंडळी, भाजपने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांची नावं घोषित केली आहेत. विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित करून भाजपनं कुठेतरी बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आता भाजपच्या दुसऱ्या यादीत नेमका कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यापैकी कोण कोण उमेदवार विधानसभेत निवडून येऊ शकतो ते देखील कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.